हे काचा नाही आहेत, हा बर्फ आहे पूर्ण. डोळ्याच्या खाली पाणी पण. नमस्कार, वेलकम बॅक टू सुजाताज वर्ल्ड. कशा आहात तुम्ही सगळे? मी एकदम छान मस्त मजेत आहे. आणि आज खूप छान वेदर आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या तोंडावरती ऊन येत आहे. सध्या मी किचनमध्ये उभी आहे, बट मी तुम्हाला बाहेर दाखवते. माझ्या किचनच्या विंडोमधून बाहेर किती छान दिसतंय ते दाखवते. हे पहा, आज खूप छान सनलाईट आहे, सन आलेला आहे. आता मी तुम्हाला दाखवलं, बाहेर खूप छान ऊन आलेलं आहे. पण आता मज्जा सांगू का तुम्हाला, जेव्हा आपण बाहेर जातो ना तेव्हा खूप घाण थंडी आहे, खूप म्हणजे खूप जास्त. अक्षरशः ना रोडवरचं पाणी आहे ना ते पूर्ण बर्फ बनलेलं आहे. सो इथून पाहून जे ऊन खूप छान आणि खूप मस्त असं वाटतं ना, गरम गरम. बाहेर गेल्यानंतर अक्षरशः असं वाटतं ना की हात गार पडतायत आणि हे नेल्सच्या बाजूची जी स्किन असते ना अक्षरशः ती पण दुखायला लागते. सो मला जायचं आहे आता 1-1.5 तासात. पाहू. आता मी करते पराठे. ॲक्च्युली मी पराठ्याचं पीठ सकाळीच मळलं होतं, मुली शाळेत गेल्या ना, सो त्यांच्यासाठी टिफिन बनवायचा होता. मग टिफिनसाठी मी त्यांच्यासाठी आज बनवले होते. आपली डाळ असते ना, डाळीमध्ये मी पूर्ण व्हेजिटेबल्स टाकले होते. गाजर, फ्लावर, इवन बीन्स, मटार असतात, ग्रीन पीस, ते पण टाकले होते. आणि सगळ्यांना मस्त बॉईल केलं होतं आणि त्याला पिठामध्ये मळलं आणि मग मुलींना त्याचे पराठे बनवून दिले होते. आता मी असं का केलं तर माझी अनिका आहे ना, तिला भाज्या खायला खूप त्रास होतो. कुठलीही भाजी बनवून द्या ती रडायला लागते. रडणं, गोंधळ घालणं आणि न खाणं वगैरे अशा गोष्टी ती करते. त्याच्यामुळे मग मी अशा काहीतरी आयडियाज लावत असते. आता मी बनवते माझ्यासाठी 2 पराठे. इथे माझे पराठे रेडी झालेले आहेत. आता मी यांना पॅक करून ठेवते. आज मला तुमच्यासोबत खूप इम्पॉर्टंट काही बोलायचं आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो जसं की मी तुम्हाला सांगितलं की मला आज तुमच्यासोबत खूप काहीतरी इम्पॉर्टंट शेअर करायचं आहे. ॲक्च्युली आता मी परवा जेव्हा गेली होती ना शॉपिंगसाठी, तेव्हा तिथे एक माझ्यासोबत इन्सिडन्स झाला आणि खूपच घाण होतं. ॲक्च्युली मी कधी असा विचार नव्हता केला की माझ्यासोबत जर्मनीमध्ये असं काही घडेल. याच्या आधी मी स्वित्झर्लंडमध्ये राहायची, तिथे मी 6 वर्ष राहिली आहे, पण माझ्यासोबत तिथे असं कधीही काहीही घडलं नाही. तर मग असं आपल्या मनामध्ये एक हे असतं ना की नाही यार इकडे सगळं सेफ आहे, छान छान आहे, मस्त आहे, असं काही नसतं, असं काही होत नाही, कुठले फ्रॉड वगैरे होत नाहीत वगैरे. हे माझ्या म्हणजे हे मनातच आहे. ॲक्च्युली असतंच ते, मला असं वाटतं. जो पण इंडियावरनं येतो तो असाच विचार करून येतो
की आपण आता अशा ठिकाणी चाललो आहे, ती खूप छान कंट्री आहे, तिथे काही फ्रॉड्स वगैरे होत नाही किंवा आपल्याला कोणी फसवायचा प्रयत्न वगैरे करत नाही वगैरे असं आपल्याला वाटत असतं. बट ॲक्च्युली मी परवा खरंच रिअलाईज केलं की असं काहीही नसतं. आपल्यासोबत कुठेही कधीही काहीही होऊ शकतं. मी आणि विष्णू सोबतच गेलो होतो ना परवा शॉपिंगला पेप मॉलमध्ये. सो तिथे आहे ना मी घरूनच विचार करून गेले होते की अनन्यासाठी एक कानातलं घ्यायचं आहे छोटंसं. का तर तिचे कान आहेत ना खूप खूप हे असतं ना हे खालचं आपलं हे खूप पातळ आहे आणि तिच्या कानात आहे ना छोटे छोटे म्हणजे छोटेसेच आहेत बट तरीही तिचे कान आहेत ना असे खाली ओघळून येत आहेत. ओघळून म्हणजे असं लटकल्यासारखं वाटतंय मला हलकंसं. आता तर ती खूप लहान आहे आणखीन, मग ती मोठी पुढे चालून मोठे मोठे कानातले वगैरे घाल. मुलगी आहे शेवटी, फॅशन तर करणारच आहे. सो मी असा विचार करून आहे ना ठरवून गेले होते की तिच्यासाठी एक छोटंसं कानातलं घेऊ आपण. तिथे गेल्यानंतर विष्णूची आहे ना हेअर कटिंगची अपॉइंटमेंट होती. आमची शॉपिंग वगैरे झाली होती, मुलांसाठी कपडे वगैरे सगळं घेतलं होतं आणि विष्णूला थोडं बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे त्यांनी हेअर कटिंगची अपॉइंटमेंट घेतली होती. मग तो गेला त्याच्या अपॉइंटमेंटसाठी आणि मी गेली कानातलं पाहायला. तेव्हा तो बोलला की तू कानातलं घेऊन ये, तोपर्यंत मी हेअर कटिंग करून घेतो. मी गेली तिथे आणि मग तिथे गेल्यानंतर मी त्या मुलीला सांगितलं. त्या शॉपमध्ये चांगल्या 4-5 मुली होत्या. मी तिला सांगितलं की मला काय हवं आहे वगैरे. तिने मला एकदम छान शॉपमध्ये जसं म्हणजे पूर्ण शॉप फिरून मी अक्षरशः पाहिलं कानातलं आणि ती मला जे मी सांगत होते ते कानातले काढून दाखवत होती. आम्ही छान गप्पा पण मारल्या माहिती. ती मला विचारत होती की तुम्ही कोणासाठी कानातलं घेताय, किती वर्षाची मुलगी आहे तुमची वगैरे वगैरे. मी तिला सांगितलं की सगळं सांगितलं वगैरे झालं आणि मी कानातलं चूज केलं आणि आम्ही दोघी आहे ना बिलिंग काउंटरला गेलो. बिल पण तीच करत होती. सो मला माहीत होतं ना कानातल्याची प्राईस किती आहे. त्या कानातल्याची प्राईस 149 युरो होती. सो मी पर्स खोलली आणि मला ना 100च्या 2 नोटा दिसल्या 100 युरोजच्या. मी त्या काढल्या आणि तिला दिल्या आणि मग आपली सवय असते ना, मी नंतर चेक केलं तर माझ्याकडे 50च्या पण नोटा होत्या. मग मी तिला काय केलं ना की तिला आणखी एक 50ची नोट काढली आणि तिला सांगितलं की तुला ज्या मी आत्ता 100च्या 2 नोटा दिल्या ना त्याच्यातली तू एक मला वापस दे आणि हे 150 युरो घे आणि मला 1 युरो वापस करून दे. तिने काय केलं माहिती आहे, असं म्हणजे असं नजर पलटेपर्यंत तिने तो ट्रे खालचा जो ड्रॉवर असतो ना तो ओपन केला आणि त्याच्यामध्ये ते 100 सगळे पैसे ठेवून दिले. तिने असे फटकन त्या 3 नोटा आतमध्ये ठेवून दिल्या आणि मी तिच्याशी विचारत होते ना तर ती पलटली आणि मला सांगते की तुम्ही तर मला फक्त 150 युरोज दिले म्हणे, 2च तर नोटा दिल्या ना म्हणे ह्या. ती अशी काढून मला दाखवत होती की तुम्ही तर या फक्त 2च दिल्या. सो माझं ना एकदम असं डोकं हे झालं. मी ना एकदम अशी लाऊडली तिच्याशी बोलली की मी तुला 250 युरोज दिलेत. मी तुला 2 नोटा दिल्यात 100च्या ज्या मी आधी दिल्या होत्या आणि आत्ता मी तुला 50ची नोट दिलेली आहे. सो ती आहे ना मग हे असं बोलणं सुरू झालं ना की तिची ती मॅनेजर आली त्या शॉपची. ती आली आणि तिने विचारलं की काय झालं. मी तिला सांगितलं. ॲक्च्युली मी तोपर्यंत त्याला चांगला माझा आवाज वाढला होता आणि मी तिला सांगितलं की मी तुमच्या या शॉपवाल्या शॉपकीपरला आत्ता 250 युरोज दिलेत आणि ती मला सांगते की मी तिला फक्त 150 दिलेत. सो मग तिला रिअलाईज झालं की आता ही चिडली आहे वगैरे आणि ती मला बोलली की वेट फॉर 5 मिनिट्स असं बोलून ती आतमध्ये निघून गेली आणि मला माहीत नव्हतं. तिने सांगितलं नाही की ती कशासाठी गेली आहे. ती आतमध्ये गेली तोपर्यंत मी त्या शॉपवालीशी बोलत होती की तू असं कसं करू शकतेस, आत्ता तर एवढी छान बोलत होतीस माझ्याशी. असं बोलून आहे ना हे झाल्यानंतर तेवढ्यात मग ती मॅनेजर बाहेर आली आणि तिने पाहिलं म्हणजे CCTV चेक केला आणि बाहेर आली आणि मला सांगितलं की मी CCTV चेक केला आहे. तोपर्यंत मी त्यांना सांगितलं होतं की जर तुमची मॅनेजर CCTV चेक करायला गेली आहे तर मलाही CCTV चेक करायचा आहे. मी डिमांड केली होती त्यांच्याकडे की मला CCTV चेक करायचा आहे का तर मी कन्फर्म आहे की मी तुमच्या या शॉपवाल्या मुलीला 250 युरोज दिलेत आणि ते कसे दिलेत तेही मी सांगू शकते आणि दाखवू शकते. पण ती बोलली की मी पाहिलंय, चेक वगैरे केलाय, सॉरी की ती असं तुमच्यासोबत वागली. ती खूप वेळ सॉरी बोलली मला. ॲक्च्युली 5-7 वेळेस तर ती बोलूनच गेली की सॉरी आमच्याकडून चूक झाली वगैरे वगैरे. एवढं सगळं झालं. ॲक्च्युली हे फक्त 20-एक मिनटामध्ये एवढं काही घडून गेलं. त्याच्यानंतर ती आली, तिने त्याचं बिल वगैरे केलं. त्या मॅनेजरनी त्या मुलीला साईडला उभं करून दिलं होतं त्यांनी आणि त्याचं बिल वगैरे करून मला देऊन दिले. पैसे पण दिले, त्याच्यानंतर कानातले पण दिले आणि खूप वेळ सॉरी बोलली. अक्षरशः माझी इच्छा होत होती की घ्यायचं नाही म्हणून निघून जाऊ तिथून. पण ती एवढी छान नंतर बोलायला लागली ना ती की मॅनेजर. मग मी म्हटलं की ठीक आहे जाऊ दे यार. मी ते कानातलं घेतलं, सगळं झालं. हे सगळं झाल्यानंतर मी कुठलं कानातलं घेतलं तुम्हाला ते दाखवते. पण ॲक्च्युली हे खूप घाण होतं. मी खूप घाबरली होती आणि
हे ते कानातलं आहे जी मी तिथून घेऊन आली. आता मी तुम्हाला या शॉपचं नाव नाही सांगू शकत का, तुम्हाला सांगते इथे रूल्स आहेत. तुम्ही कोणाच्याही परमिशनशिवाय कोणाच्याही पर्सनल प्रॉपर्टीचा किंवा त्यांचा फोटो नाही घेऊ शकत आणि तो घेऊन तुम्ही कुठे सोशल मीडिया वगैरेवर टाकू नाही शकत. तुमच्यासोबत काय घडलं त्याच्यापेक्षा आपण जर त्यांचा न विचारता फोटो काढला तर त्याच्यासाठीच आपल्यावरती केस होते इथे. असे पण रूल्स आहेत इथे. जर तुम्ही खरंच जर्मनीमध्ये येणार असाल ना तर मला असं वाटतं की आधी आहे ना आपण यांचे सगळे रूल्स वाचले पाहिजेत व्यवस्थित आणि त्याच्यानंतरच इकडे यायचा विचार करायला पाहिजे. का तर जेव्हा आपण इथं येतो आणि असे सगळे वेगवेगळे रूल्स वगैरे पाहतो तेव्हा खूप शॉकिंग आहे हे सगळं. सर तुम्हीही जर्मनीत येणार असाल तर थोडासा विचार करा, हा व्हिडिओही पहा आणि मग डिसाईड करा. सो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कशाच्याही रिलेटेड काहीही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. मी सगळ्या कमेंटचे आन्सर्स देते. सो चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. This cannot broke through. Yeah. Come on, there's only water there.